नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. श्री फोडेची लक्ष्मी यात्रा धार्मिक वातावरणात नुकतीच संपन्न झाली. यामध्ये सकाळी नदीतून देवीसाठी पाणी बैलगाडीतून मिरवणूक काढून मिरज मार्केटमध्ये आणले गेले. तिथून सर्व महिला भगिनी कळशी डोक्यावरती घेऊन लक्ष्मी मंदिरामध्ये देवीला जल अर्पण करून तसेच अभिषेक घालून आरती केली जाते. यावेळी भव्य असे रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यामध्ये 105 जणांनी रक्तदान केले. खास करून त्यामध्ये 20 महिलांचा सहभाग होता. त्याचप्रमाणे आरोग्य शिबिर यामध्ये 1000हून अधिक भक्तांनी शिबिराचा लाभ घेतला. यामध्ये डोळ्याचे डॉक्टर, हृदयाचे रोग, आयुर्वेदिक डॉक्टर, डॉक्टर विनोद परमशेट्टी सर अशा विविध डॉक्टरांचा सहभाग होता. देवीच्या मंदिरात 5000पेक्षा अधिक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. त्याचप्रमाणे राजकीय व सामाजिक विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी देवीचे दर्शन घेतले. यात्रेमध्ये सहभाग घेतलेल्या सर्वांचा मनापासून धन्यवाद. तसेच श्री फोडेचे लक्ष्मी ग्रुप, राज कबाडे, मित्रपरिवार मिरज यांनी आभार मानले आहेत. अलाहाबादप्रमाणे श्री फोड्याची लक्ष्मीची यात्रा आज सकाळी संपन्न झाली. त्यावेळी सकाळी नदीतून बैलांच्या साहाय्याने 25 ते 30 बैलजोड्या घेऊन मिरवणूक गाजत वाजत पाणी घेऊन आपण लक्ष्मी मार्केट, किसान मार्केटमध्ये येऊन तिथून महिला डोक्यावरून कळशी घेऊन पाणी आपल्या लक्ष्मीच्या देवळामध्ये येऊन लक्ष्मीला अर्पण करून अभिषेक घालून त्यानंतर अभिषेक केल्यानंतर आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, त्याचप्रमाणे काल संध्याकाळी शाहिरांचा कार्यक्रम. या ठिकाणी रक्तदान शिबिर 105हून अधिक रक्तदान केले. त्यामध्ये खास म्हणजे 20हून अधिक महिला यांनी रक्तदान केलं. त्याचप्रमाणे पुरुषांनी बाकीच्यांनी भरपूर प्रमाणात रक्तदान केलं. त्याचप्रमाणे डोक्याचे डॉक्टर, डोळ्याचे डॉक्टर, हृदयाचे डॉक्टर अशी विविध प्रकारचे डॉक्टर इथं आरोग्य शिबिरामध्ये होते. त्यामध्ये बऱ्यापैकी 1000हून अधिक भक्तांनी आरोग्य शिबिराचा पण लाभ घेतला. त्यामुळे ही यात्रा भरपूर मोठ्या प्रमाणात संपन्न झाली. यावेळी 5000हून अधिक भक्तगणांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. त्याचप्रमाणे अजून आज संध्याकाळी तसे उद्या इथेही कार्यक्रम शाहिरांचे मोठे मोठे असतात. त्यामुळे ही यात्रा दरवर्षाला वाढतच चालली आहे आणि या देवीचा महिमा सगळीकडं जोरात अफाट पसरत आहे. त्याचप्रमाणे या देवीच्या महिमा मोठा असा आहे की ज्या टायमाला लहान मुलांना किंवा ज्यावेळी तोंडावरती वारेपोड्या उठल्या जातात त्या टायमाला मंगळवारी व शुक्रवारी जर दही पाताचा निवेद दाखवला तर लगेच दही तोंडावरील वारेपोड्या वगैरे कमी होतात. त्याचप्रमाणे इथं हे मंदिर गुजरातमध्ये फोड्या लक्ष्मी नावाने एक आहे. त्यानंतर हे आपल्या महाराष्ट्रामध्ये दुसरं म्हणजे आपल्या बोलवाड रोडला आहे. त्यामुळे या देवीला मानणारा वर्ग भरपूर मोठ्या प्रमाणात आहे आणि ही जागृत देवस्थान मानली जाते.